मी श्रद्धा शिर्के, बुलेटिनमध्ये स्वागत। आणि आज महाराष्ट्र दिवस आहे आणि त्यानिमित्त राज ठाकरे हुतात्मा चौकात पोहोचलेले आहेत। आपण जाऊया, तिथे दृश्य आपण पाहतोय हुतात्मा चौकातली। आज 65वा महाराष्ट्र दिवस आहे आणि त्यानिमित्त हुतात्मा चौकामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचलेले आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हुतात्मा चौकात आले असतानाच भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे देखील हुतात्मा चौक या ठिकाणी पोहोचले आहेत। सोबत उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम हे देखील या ठिकाणी हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करत आहेत। तर हुतात्मा चौकातील मुंबईतील 106 हुतात्म्यांना आदरांजली देण्यात येते। तिथे दृश्य आपण लाईव्ह पाहतोय हुतात्मा चौकातून। मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत अनेक बडे नेते सुद्धा उपस्थित आहेत। बाळा नांदगावकर तसेच उमेदवार लोकसभेचे उमेदवार उज्ज्वल निकम सुद्धा आदरांजली देण्यासाठी पोहोचलेले आहेत। आज 65वा महाराष्ट्र दिवस आहे आणि त्यानिमित्तानं विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। 106 हुतात्म्यांना आदरांजली देण्यासाठी मुंबईतील हुतात्मा चौकामध्ये सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून सुद्धा हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात येते। त्यांच्यासोबत अमित ठाकरे सुद्धा उपस्थित आहेत। मनसेचे सगळे नेते उज्ज्वल निकम हे सुद्धा तिथे उपस्थित आहेत। मनसेचे अनेक नेते तिथे उपस्थित आहेत। शालिनी ठाकरे सुद्धा उपस्थित आहेत। नुकतीच अमित ठाकरेंनी सुद्धा हुतात्म्यांना आदरांजली वाहिलेली आहे। इथे एक लाईव्ह दृश्य आपण पाहतोय हुतात्मा चौकामधून। राज ठाकरे आणि त्यांचं कुटुंब सुद्धा महाराष्ट्र दिनाच्या दिवशी हुतात्मा चौकामध्ये मुंबईतील हुतात्मा चौकामध्ये 106 हुतात्म्यांना आदरांजली देण्यासाठी आलेले आहेत। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी तिथे आहेत। धनंजय, आपण पाहतोय हुतात्मा चौकामध्ये हुतात्म्यांना आदरांजली देण्यासाठी अनेक मनसे नेते आहेत, आणखी कोण कोण उपस्थित आहेत? श्रद्धा, आपण जर पाहिलं तर आज महाराष्ट्र दिनानिमित्त सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारक या ठिकाणी अभिवादन केलं। त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सोबत मनसेचे नेते मंडळी जे आहेत ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। शिरीष सावंत असतील, संदीप देशपांडे असतील, बाळा नांदगावकर असतील, त्याचबरोबर इतर जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मंडळी आहेत ते सगळे या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर भाजपचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम, त्याचबरोबर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे देखील या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर आज महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा स्मारक इथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आपल्याला हे सर्वजण जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आले त्याच वेळेस भाजपचे आशिष शेलार आणि उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम हे देखील या ठिकाणी पोहोचल्याने त्यांनी या स्मारकास अभिवादन केलेलं आपल्याला पाहायला मिळते। आता नेमकं राज ठाकरे अध्यक्ष आशिष शेलार आपण हे दृश्य पाहतोय हुतात्मा चौकामधून। राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा तिथे उपस्थित आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून हुतात्म्यांना आदरांजली देण्यात आलेली आहे। थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय हुतात्मा चौकातून। आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत अमित ठाकरे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार सुद्धा उपस्थित होते। बाळा नांदगावकर सुद्धा उपस्थित होते। मनसेचे अनेक नेते तिथे उपस्थित आहेत आणि हुतात्म्यांना आदरांजली देण्यासाठी ते सगळे आले। आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत आपण पाहत असू तर लोकसभेचे उमेदवार उज्ज्वल निकम सुद्धा तिथे उपस्थित आहेत।
मुंबईतील हुतात्मा चौकामध्ये 106 हुतात्म्यांना ही आदरांजली वाहण्यात येते। आशिष शेलार सुद्धा तिथे उपस्थित आहे। नुकतंच राज ठाकरेंनी या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे। आपण पाहतोय की आज 65वा महाराष्ट्र दिवस साजरा करण्यासाठी हुतात्म्यांना आदरांजली देण्यासाठी हे सगळे नेते आलेले आहेत। मुंबईमधून दृश्य आपण हे पाहतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हुतात्म्यांना आदरांजली देण्यासाठी आले होते। अमित ठाकरेंकडून सुद्धा हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली। आज 65वा महाराष्ट्र दिवस आहे आणि त्यानिमित्त मनसे नेते बाळा नांदगावकर सुद्धा तिथे उपस्थित होते। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, नुकतंच आपण पाहिलं की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिलेली आहे। आणखी कोण कोण नेते येण्याची शक्यता आहे? जर आपण पाहिलं तर सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केल्यानंतर या ठिकाणी राज ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी पोहोचले होते। त्यांनी देखील अभिवादन केलेलं आहे। त्याचबरोबर भाजपचे आशिष शेलार असतील, उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम असतील, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव असतील, त्याचबरोबर मिहिर कोटेचा जे ईशान्य मुंबईचे भाजपचे उमेदवार आहे ते देखील या ठिकाणी अभिवादन त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आज दिवसभर जे आहेत ते नेते मंडळी या ठिकाणी येतील, अभिवादन करतील। आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर जे शासकीय अधिकारी आहेत किंवा शासकीय कर्मचारी आहेत ते या ठिकाणी येऊन अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळतील। आपण जर पाहिलं तर सध्या या संपूर्ण परिसरात जर आपण एकच गर्दी जी आहे ती देखील पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर थोड्या वेळापूर्वीच जे आहे ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिवादन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आता आशिष शेलार आणि उज्ज्वल निकम जे आहेत ते याच अभिवादन केलेलं आहे या स्मारकाला। आणि त्यानंतर आता ते माध्यमांशी संवाद साधतायत का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। श्रद्धा, नक्कीच धनंजय, तर आपण ही थेट दृश्य पाहतोय। हुतात्मा चौकातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिलेली आहे। त्यांच्यासोबत अमित ठाकरे, आशिष शेलार, बाळा नांदगावकर, लोकसभेचे उमेदवार उज्ज्वल निकम सुद्धा तिथे उपस्थित आहेत आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय। धन्यवाद धनंजय। Thank you.